नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सुरुवात एका कोटेशन पासून करूया। तर ज्यावेळी संधी तुमच्यासाठी दार उघडेल त्यावेळी तुम्ही संधीचे सोने करण्यासाठी तयार असलं पाहिजे। तर एक कोटेशन याच्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे की विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की राज्यातील गट क ची जी काही सर्व पद असतील ती MPSC मार्फत जी आहे ती आता भरली जाणार आहेत, लक्षात ठेवा। त्याच्यामुळे एक पारदर्शकपणा आणण्याचा प्रयत्न जो आहे हे सरकार याच्यामध्ये करत आहे आणि जी काही आता गट क ची राज्यातील सर्व पदे असतील, सर्व विभागातली असतील, ती आता MPSC मार्फत जी आहे ती भरली जाणार आहेत आणि पुढील 6 महिन्यामध्ये ही जी प्रक्रिया आहे ही टप्प्याटप्प्याने पार पाडली जाणार आहे। आणि MPSC ने देखील शासनाला पत्र पाठवलेलं आहे की MPSC ची देखील जी तयारी आहे अशी परीक्षा घेण्याची ती MPSC ची देखील तयारी अशा स्वरूपाचं पत्र जे आहे ते MPSC ने शासनाला जे आहे ते पाठवलेलं आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये माहिती जी आहे ती दिलेली आहे, ठीक आहे। तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला इलेक्शन आता हे इलेक्शनचंच वर्ष आहे, तर त्याच्यामुळे कॅबिनेटनं असा डिसिजन जो आहे तो घेतलेला आहे। मग अशा वेळी काय होतं की शासन जे आहे हे 100% जागा काढून त्या जागा भरण्याचा प्रयत्न करत असतं, कारण त्यांना सर्व समाजातील घटकांना जे आहे आम्ही काहीतरी केलेलं आहे इलेक्शनच्या आधी, तर ते त्यासाठी ते प्रयत्न जे असतात त्यांचे करतच राहतात आणि याच्यामध्येच तुम्हाला हात धुवून घ्यायचे असतात, ठीक आहे। शासन त्यांच्या पद्धतीने त्यांचं काय करण्याचं ते करायचं असेल त्यांना निवडणुकीचा वगैरे ते उद्देशून करत असतील, पण आपण भैती गंगामध्ये हात धुवून घेणं म्हणतात त्यातला प्रकार जो आहे तो तुम्हाला करता यायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा। मग भले ते आता MPSC मधून जरी मोठी ऍड निघली कंबाईनची तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही एखादी पोस्ट काढून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। गट क मध्ये सुद्धा जर मोठ्या जागा काढल्या तरी सुद्धा आता याच्यामध्ये कशी सिस्टीम होऊ शकते की ज्या काही आता सर्व गट कच्या जसं आता क्लर्कच्या जागा आलेल्या होत्या बघा की जवळपास 8000 जागा ज्या होत्या त्या पाठीमागच्या ऍड मध्ये पडलेल्या होत्या, तसंच आता MPSC काय करू शकते की ज्या काही वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्यांच्याकडून ते पुन्हा मागणी पत्रक जे आहे ते मागून घेऊ शकतात आणि त्यानुसार एकत्रितच सगळ्या डिपार्टमेंटसाठी MPSC जे आहे हे परीक्षा जी आहे ते घेऊ शकतं। त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये भरती जी आहे ही होऊ शकते, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। आणि पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये ही प्रक्रिया राबवणार आहेतच, त्याच्यामुळे तुम्ही जे आहे ते अभ्यास करून तुमचा जो आहे तो तुम्ही रेडी असलं पाहिजे आणि त्यामधून एखादी पोस्ट जी आहे ती काढण्यासाठी तुम्ही सज्ज असलं पाहिजे। नाहीतर असं नको व्हायला की संधी आपल्या समोर होती पण तुमचे काही सुद्धा प्रिपरेशन हातामध्ये नव्हतं, तसं अजिबात इथून पुढची जी वेळ आहे ती तुम्ही येऊन देऊ नका। त्याच्यामुळे समोर संधी आली की ती पटकन उचलायची, आपलं सिलेक्शन मिळवायचं आणि लवकरात लवकर लाईफ जी आहे ती आपली स्टेबल करून घ्यायची, असा तुमचा ॲटिट्यूड असला पाहिजे। इव्हन कुठल्याही परीक्षा असू देत आता तर त्यासाठी तुमची तयारी अशी, कारण प्रत्येक परीक्षेमध्ये तेच विषय आहेत, लक्षात ठेवा। असं काही फार मोठं ह्याच्यामध्ये दिव्य आहे अशातला प्रकार नाही। सगळीकडे गणित आहे, सगळीकडे बुद्धिमत्ता असेल, सगळीकडे इंग्रजी असेल, सगळीकडे GS विषय असतील, सगळीकडे करंट अफेअर्स असतील, सगळीकडे तोच सिलेबस जवळपास कॉमन असतो आणि तुम्हाला फक्त तेच व्यवस्थित सगळं रीड करायचं आहे। म्हणजे एकदा तुम्ही व्यवस्थित प्रॉपरली अभ्यास केला की सगळ्याच परीक्षेला तो अभ्यासक्रम जो आहे हा तुम्हाला उपयुक्त जो आहे हा ठरणार आहे। त्याच्यामुळे व्यवस्थित प्रिपरेशन करून चांगल्या प्रकारे अभ्यास करायला सर्वांनी सुरुवात करा। आता याच्यामध्ये जी गट क ची जी सर्व पदे आहेत, तर एका ट्विट मध्ये मी असं बघितलेलं आहे की जी एकूण मंजूर पदे जी आहेत गट क साठी जवळपास 4.82 लाख इतकी मंजूर पदे, त्यामध्ये भरलेली जी आहे ती 3.48 लाख पदं जी आहेत ती भरलेली आहेत आणि जवळपास 1.34 लाख पदं जी आहेत ती रिक्त आहेत, ठीक आहे। 1.34 लाख पदं जी आहेत ती रिक्त आहेत। तर इतक्या जागा ज्या आहेत ती ॲट अ टाइम जे आहे ती MPSC काढणार नाही। जर MPSC कडे हे आता सगळं MPSC घेणार आहे म्हटल्यानंतर तर टप्प्याटप्प्याने काढू शकतं। मग भले 15,000 जागा येऊ देत किंवा मग 20,000 जागा येऊ देत किंवा मग 25,000 जागा येऊ देत, ह्या सुद्धा काही कमी जागा नाही, तेवढं तुम्ही लक्षात ठेवा। त्याच्यामुळं सर्वांनी मनापासून अभ्यास करायला सुरुवात करा, कारण मोठी संधी असते इलेक्शनच्या तोंडावरती, मोठ्या जागा येतात आणि तिथेच आपल्याला एखादी पोस्ट जी आहे ती सिक्युअर करून घ्यायची असते। त्याच्यामुळं सर्वांनी आलेली संधी कुणीही इथून पुढे दौडू नका, लक्षात ठेवा, कुणीही संधी दौडू नका। एखादी पोस्ट काढून घ्या, नंतर मग तुमचं ड्रीम जे काय असेल ते तुम्ही नंतर पुढच्या तुम्ही पदावरती जायचा प्रयत्न करा, पण ऍटलीस्ट एक तरी सिक्युअर करून तुमचं माइंड जे आहे ते स्टेबल करा। सगळ्याचे थोडे तुमचं माइंड ज्यावेळी स्थिर होईल त्यावेळी तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने पुढच्या पोस्टसाठी अभ्यास कराल। नाहीतर मग हातामध्ये काहीच नाही, फक्त डिप्रेशनच घेत बसताय, दिवसभर फक्त विचारच करत बसताय, मग त्याला काही सुद्धा अर्थ जो आहे
हा तुम्हाला जो आहे तो होणार नाही. त्याच्यामुळं ज्या गोष्टी आहेत त्या प्रॉपर पद्धतीने जर तुमचं टाइम टेबल फॉलो करून जर केल्या तर गट ब असेल, कंबाईनचे गट ब किंवा गट क सोबतच ही तुमची गट क ची सरळ सेवेच्या परीक्षा सुद्धा तुम्ही देऊन लवकरात लवकर तुम्हाला एखादी पोस्ट जी आहे ती मिळू शकते, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कोणीही संधी ज्या आहेत इथून पुढच्या ह्या वर्षातल्या तरी ज्या संधी येतील त्या कोणीही शक्यतो सोडू नका आणि लवकरात लवकर पोस्ट काढून तुमची लाईफ लवकरात लवकर सेटल करण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे हा करायचा आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.